10-15 दिवसात तर येण चालू होती बागेची. हो. की तुम्हाला सांगतो मग एवढी बाग असताना ही वापरलं नसतं तर आज बाग एवढी झालीच नसती ना. बरोबर आहे. म्हणजे वापरा बायोरेनिक आपल्या शेतकऱ्यांनी हो, मला पहिला रिझल्ट आहे म्हणूनच मी वापरलं ना. माझी पहिली व्हायरस मध्ये गेलेली अख्खी बाग तुम्ही आणली ना. बरोबर आहे. तुमच्या म्हणजे औषधाने आणली ना वापरा बायो ऑर्गॅनिकनी. आम्ही निमित्त पूर्ण बाग गेलती माझी. बरं मी तुमच्या देखत झाडं उपटून काढायचो व्हायरसची. तुम्ही उपटून दिली नाहीत मला. खरं आज तीच झाडं तुम्हाला सांगतो माझे तेच 1.5 एकरात गेल्या वर्षी 11 लाख रुपये झाले. बघ साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. नाव संतोष सुरेश मोहकर, राहणार राजुरी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. ओके. तर आपण ह्या इलची केळीसाठी पहिला झेंडू होता आणि त्यावेळेस आपण ह्याला एक मार्गदर्शन घेतलं होतं आणि त्याच्यानंतर थोडस आपलं चालू आहे काय 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 तुमच्या हिशोबाने. तर आजची तारीख किती आहे बरं? 28 जून 2024. ओके. तर आता इथून पुढे बी आपल्या ह्याला मार्गदर्शन चालू ठेवायचंय. तर ह्या प्लॉट मध्ये तुम्हाला 1-2 वर्षाचा अनुभव आहे पहिलाच केळीतला आणि आता बी ह्याला वापरला ह्या प्लॉटचा अनुभव आहे आणि इथून पुढे बी आपल्याला ह्याला कंटिन्यू चालवायचंय. तर आपण येणाऱ्या दिवसात बी जी काय प्लॉट मध्ये बदल होणार आहे येणाऱ्या 20 दिवसांनी 1.5 महिन्यांनी येणाऱ्या दिवसात ती तारीख येईल. ती मागच्या वेळेस बी आपण ह्याच ठिकाणी लोकेशन आली होता. व्हिडिओ एक आपला युट्यूब वरती पाठीमागे ती डीपी आहे आणि मधनं असा आपला कट आहे आणि ती 1, 2, 3, 4, 5 नंबर झाडापाशी आपण उभा होतो. पण आता थोडस बाहेर आलोय आपल्याला आतमध्ये उभा राहा येत नाही ती फक्त थोडस बाहेर आहे नाही तर त्याच पॉइंटला आहे. आणि येणाऱ्या दिवसात आपण ह्या प्लॉट मध्ये अजून जी काय बदल होणार आहे ते आपण पाहू. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. संतोष सुरेश मोहकर, राहणार राजुरी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. आपण ह्या प्लॉटला पूर्वावस्थेत शूटिंग काढली होती, दुसऱ्या अवस्थेत शूटिंग काढली होती, तो बी आपल्या इकडे युट्यूबला आहे. हो. त्याच्यानंतर घोगरे सर एक 2-3 महिन्याचा गॅप सोडून काहीतरी 28 जून 2026 ला परत ह्याची एक अवस्था काढली. हो काढली. आणि आज आपण त्याच प्लॉटची परत दुसरी अवस्था काढतोय म्हणजे पूर्वावस्थेपासून ही 4थी अवस्था आहे. हो बरोबर. आणि कालच्या 28 जून ला दिलेला डोस त्याच्यापासून आज दुसरी अवस्था आहे. दुसरी अवस्था आहे. म्हणजे 28 जूनच्या डोस पासून आज दुसरी अवस्था आहे. तर आज तारीख किती आहे? आज तारीख आहे 17 ऑगस्ट 2026. 17 ऑगस्ट 2026. साहेबांनी तुम्हाला मार्गदर्शन वापर बायोरेनिक्स दिलं 28 जून 2026 ला. हो. म्हणजे 28 मधले ते 2 दिवस म्हणजे जून मधले 2 दिवस, जुलै पूर्ण 1 महिना. आज 17 आहे. 17 आणि 2 19 बरोबर आहे का? हो. म्हणजे 1 महिना आणि 19 दिवसात ह्या प्लॉट मध्ये झालेला बदल अगदी घोगरे सरांनी जो फोटो आणि व्हिडिओ काढलाय त्याच्यात ही तुमचं आपलं ही आहे ऊसातला अवजार काकऱ्या आणि ते असंच बांधावर आहे. तुम्ही पलीकडून उभा आहे ते तुमच्या कडेला पाईप आहे. हो. आपला ह्याचा पाईप हस्ती पाईप त्याला आपण हे म्हणतो गोटा पाईप. तर आपण ज्या लोकेशनला तिथंच उभा आहे. हो. आता तुम्हाला मला काय म्हणायचंय, तुम्ही ज्या वेळेस केळीनी वय खाल्ला आणि गप्पा झाला त्यावेळेस तुम्हाला वापरा बायोरेनिक आठवण झाली. हो बरोबर आहे. ही खरंय कुठे आहे. मग आता तुम्ही एकच डोस सोडलाय आपला आणि 1 महिना 19 दिवस झाले. तर हे केळीत जो बदल झालाय तुम्हाला काय वाटतंय? ना केळीत बदल मी तुम्हाला सांगतो लय बदल झाला यार. आता ही बाग बुंदा, परत झाड, पानातलं अंतर, पानावची पावडर, झाडावची पावडर, हो का नुसतं असं बोट फिरवलं तरी हो किती पावडर लागते. असा रिझल्ट आहे ना. रिझल्ट हो का ही पावडर नाही इतक्या लांबून नाही दिसणार तुम्ही झूम केलं तर. हे रिझल्ट आहे ना, हे रिझल्ट आहे म्हणूनच वापरतोय आम्ही. रिझल्ट नसतात वापरलंच नसतं ना. बरं आज नाही 2 वर्ष झालं वापरतोय तुमच्याकडून. खरंय. सुरूला वापरलं होतं ते तुम्हाला जो हे माझा 10-11वा डोस असेल सगळा टोटल 2 वर्षात. म्हणजे प्रत्येक प्लॉटला 5-6 डोस 5-6 डोस वापरतोय. तर तुम्ही जे काही केळी क्षेत्रात शेतकरी आहेत ही इलची केळी आहे. हो. पण जे काही आपले G9 अजित शेडची किंवा HU गुगळीची काही जे त्या पद्धतीने केळी लावलेली असते कुठलीही व्हरायटी असू द्या, मायक्रोसन असू द्या, तर केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी वापर बायोरेनिकचा तुम्ही फक्त ह्याला डोस सोडला की प्रत्येक वेळेस बदल होतोय. तर तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी ही घेतलेला जो अनुभव आहे 2 वर्षापासून घेताय, तर केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक सल्ला संदेश काय असेल की बाबा वापर बायोरेनिकचं मार्गदर्शन गाचा धरल्या, वेळ खाल्ल्यावर, वय खाल्ल्यावर, टाकलेली खतं उचलली जात नसल्यावर, विघटन होत नसल्यावर, जमीन भुसभुशीत होत नसल्यावर हे जर वापर बायोरेनिकचं मार्गदर्शन खरं कुठनं चालू केलं पाहिजे आणि हे कंटिन्यू वापरलं पाहिजे का 2-3 महिन्याच्या अंतराने वापरलं पाहिजे का कसं, ह्याच्याबद्दल तुमचं मत काय आता वैयक्तिक? कारण मी तुम्हाला मुद्दाम का विचारतोय की तुम्हाला पण कंटिन्यू आपलं वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन करावं वाटतं, पण तुमच्या मागे त्या ऊसाच्या टोळी,
ते तुमचं लेबर, तुम्हाला सारखं ते नंदुरबार, जळगाव, तळोदा तुम्ही सारखं फिरत आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कंटिन्यू करता येणार. पण तुम्ही आता तुम्हाला करता येणार, पण तुम्ही शेतकऱ्यांसाठी सल्ला काय देऊ शकता? नाही तुम्हाला सांगतो आता बाय की माझं फोटो आहे तर तुमच्याकडे पहिलं काढलेलं. हो. ज्यावेळेस माझ्या केळीत कांदा बी होता हा, झेंडू बी झेंडू होता होता. हा. आणि केळी बी होती. हो. तुम्हाला सांगतो माझं एक झाड गुडघ्याला होतं, एक झाड कमरेला होतं, एक झाड तर बारीकच होतं, ईदभरच हाय एवढंच लावलं तसंच होतं. म्हणजे असं हे उपयोग होत नव्हता त्याचा, किती खतं सोडली काय सोडली तरी. पण ज्यावेळेस तुमचा डोस सोडला त्यावेळेस तुमच्यात बी पूर्व अवस्था 2 महिन्याची आहे हो, आहे. फुटूत, आहे. आणि 2 महिन्याच्या नंतर पूर्व अवस्था 1 महिना आणि 19 दिवसात बाग एवढी झाली. हो, हो. म्हणजे फक्त बाग तुम्हाला सांगतो आता फक्त 6.5 महिन्याची बाग आहे, लागणे. अजून येण नाही. हो, हो. पण 6.5 महिन्याची बाग आहे आणि ह्यात आंतरपीक असताना बी 6.5 महिन्याची बाग एवढी आहे. म्हणजे म्हणजे झेंडू पण काढला, हा, कांदा पण झेंडू काढला. पण काढलाय, कांदा पण काढलाय हा. बरोबर. आणि मग 6.5 महिन्याची बाग एवढी असताना तुम्हाला सांगतो हो का आता 10-15 दिवसात तर येण चालू होती ही बागेची. हो, हो. की तुम्हाला सांगतो मग एवढी बाग असताना ही वापरलं नसतं तर आज बाग एवढी झालीच नसती ना. बरोबर आहे. म्हणजे वापरा म्हणजे बायोरेनिक आपल्या शेतकऱ्यांनी. हो, मला पहिला रिझल्ट आहे म्हणूनच मी वापरलं ना. माझी पहिली व्हायरस मध्ये गेलेली अख्खी बाग तुम्ही आणली ना, बरोबर आहे. तुमच्या म्हणजे औषधाने आणली ना वापरा बाय ऑर्गॅनिकनी. आम्ही निमित्त पूर्ण बाग गेलती माझी. बरं मी तुमच्या देखत झाडं उपटून काढायचो व्हायरसची, तुम्ही उपटून दिली नाहीत मला. खरं आहे. आज तीच झाडं तुम्हाला सांगतो माझे तेच 1.5 एकरात गेल्या वर्षी 11 लाख रुपये झालं. बाग तीच बाग आली ना माझी ह्या औषधाने. ती बाग आल्यामुळे ह्या बागाला पण ते बाग आल्यामुळे मी ह्या बागाला वापरलं. फक्त तुमच्या कामामुळं तुम्हाला ह्याला कंटिन्यू नाही करता. हो, आणि आणखीन तुम्ही बघा आता करप्या पडतो ह्या दिवसात बागांवर. हो. अजून बागावर करप्या नाही कुठं कुठं. थोडंच आहे असं पान- सर म्हणतात तसं. पान करपलेलं इकडे नाही. बघा आतमध्ये फक्त पान कॅमेरा. पान पिवळं कोणतं पडलेलं आहे, खालचं एकदम जी औषध मारताना पानावर औषध गेलेलं आहे तीच पान पिवळं पडलेलं आहे. तणनाशक वगैरे मारतात. हो, तणनाशक मारताना नाही तर एक सुद्धा पान पिवळं पडलेलं नाही. म्हणजे इथं वापरा बायोरेनिक कडे जर आपल्या कुठल्याही शेतकऱ्यांनी केळी असो, टमाटर, कारलं, दोडका, वांगी, बटाटे काही पण असो, अगदी अद्रक असो, हळद असो, कॉटन असो किंवा ऊस असो, द्राक्ष असो, हो. डाळिंब असो, भोपळा असो, कुठल्याही शेतकऱ्यांनी जर आपलं वापरा बायोरेनिकचं 1 किंवा 2 डोस जर कुठल्याही क्षेत्रासाठी जर वापरले तर मला वैयक्तिक असं वाटतं की आता आम्ही रोजच फिरतोय, नाही 100% फायदा आहे. नजर साक्ष देईन हो, की वापरा बायोरेनिक मध्ये काय पॉवर आहे. काय पाहावं. आणि बारीक अभ्यास केल्यावर मोहोळकर साहेब ज्यावेळेस बाग गच्चा धरतो केळीसारखा, हो, हो. वय खातो, त्यावेळेस तुम्ही तुमच्या पद्धतीने जे काही कष्ट खर्च करत असता त्यावेळेस मन काय म्हणतं? काय नाही तुम्हाला सांगतो माझी इच्छाच नव्हती. आता ती तुम्ही गेल्या वर्षीची बाग तुमच्याकडे फोटो आहेत, युट्यूबला व्हिडिओ आहेत की ते बाग माझी बघायची इच्छा नव्हती ना. तुम्हाला बरं मी बागत बोलत होतो ना माझी बघायची इच्छा नाही राव साहेब, ही बाग मी काढून टाकू शकतोय आता. हा, तुम्ही काढून वगैरे दिलं मला. साहेबामुळं राहिली. हो, वगैरे साहेब म्हणले नाही ही बाग येऊ शकते चांगली, काय नाही अडचण. म्हणजे इथं जर बारकाईने जर अभ्यास केला कुठल्याही शेतकऱ्यांनी, आपण लोकेशन न हलवता धावतो का, तर तसं कधी कुठलाही प्लॉट ज्या लोकेशन आहे त्याच्यापासून दुसऱ्या साईडला कुठेही चांगल्या पद्धतीने आलेला असतो, पण आपण लोकेशन का हलवत नाही. आज मार्केटमध्ये कोणावरती आणि कसा आणि का विश्वास ठेवा ही प्रत्येकाच्या मनाला प्रश्न पडतो. प्रश्न पडतो. त्या प्रश्नाचं उत्तर आपण लोकेशन न हलवत. लोकेशन हे आहे इथंच आहे. बघा इथं ठिबकचा बरोबर आहे. बंडल आहे, हम्म. तिथं सब लाईन आहे. ही हे आपण जसं आहे 5 तसं. नंबर जेव्हा 2 आणि हो. 2 4 आणि 1 5 नंबरच्या झाडावर आपण व्हिडिओ काढले. आणि पूर्वावस्थेला पण तस होता. हा, म्हणजे आपण हे का पूर्वावस्था. धावतोय की जेणेकरून कुठलाही शेतकरी असू द्या, पीक कुठलंही असू द्या, ज्या वेळेस ते पीक वय खातं, वेळ घेतं, कळी फुल समजा तरकारी मधलं पीक असेल त्याला पाहिजे अशी लागत नसेल, रोगाला जास्त बळी जात असेल आणि खर्च वाढत असेल आणि उत्पादन अपेक्षित निघत नसेल, तर शेती करावी का शेती बंद करावी हा प्रश्न ज्या ज्या शेतकऱ्यांना सतावतोय त्यांना माझी अगदी हात जोडून विनंती की तुम्ही वापरा बायोरेनिकचं 2 डोस तुम्हाला वापरा बायोरेनिकने फसवलं असं समजून वापरा. मी हो, मुद्दाम बरोबर आहे. वेगळा वापरतो. फसवतच नाही हो, फसवायचा नाही, काही फसणारच नाहीत, पण तुम्ही फसवतच नाही. आमच्याकडून फसले असं समजून थोडंसं इथं हात ठेवून वापरा. त्याचं कारण असं की शेती करत असताना जर कुठेतरी दिशा भेटली तर शेती करायला, कष्ट करायला, खर्च करायला कुठल्याही शेतकऱ्याला आतून बळ मिळतं. आणि जर शेती करत असताना पीक कुठलेही असू दे, जर पीक वय खात असेल, रोगाला बळी जात असेल आणि पीक अपेक्षित उत्पादन देत नसेल आणि झालेला खर्च निघत नसेल, तर मग गोष्टी अशा होत्या की दिशाहीन काम जसं दशा करतं त्या दृष्टीकडे आपला म्हणजे त्या दिशेने शेतकरी जातो आणि त्याचे शेवट असे की वाढलेलं कर्ज झालेला डोक्यावरती डोंगर तो कसाच खाली उतरायला तयार नाही. आणि त्या ठिकाणी आपल्या खूप शेतकऱ्यांना वेगवेगळ्या समस्या अशा जाणवतात की परत शेती करायला भांडवलच नसतं. नाही बरोबर आहे. आणि ते भांडवल आपल्याला तयार करायचं असेल, कर्ज आपल्याला डोक्यावर होऊन द्यायचं नसेल, तर मला वैयक्तिक असं वाटतं कुणाला 40 एकर असेल, कुणाला 200 एकर क्षेत्र असेल, कुणाला 5 एकर असेल, कुणाला 2 एकर असेल, आपण फक्त 1 ते 2 एकरापासून वापरायला फर्स्ट सुरुवात करा. तुम्हाला लक्षात येईल
वापरा बायोनिक वापरलं की खरंच शेती ही सोपी आहे, रोगाला बळी जात नाही, पीक वय खात नाही आणि उत्पादन अपेक्षेपासून जास्त निघाल्याशिवाय राहत नाही. याची प्रचिती आपले मोहोळकर सर आहेत. मी त्यांच्या पुढे उभं राहून का बोलतोय, हेच जे बोलायचंय एखादा पाठीमागं पडदा बॅनर ही मस्त लावून बोलू शकतो की काय अवघड आहे. बरोबर आहे बरोबर आहे. पण आज आपण उभा कुठे लोकेशनला आणि प्लॉटवर, प्लॉटवर कारण ह्या निसर्गाच्या सानिध्यात निसर्गापुढं बाग पुढं शेतकऱ्यापुढं उभं राहून आम्ही काय बोलतोय की तुम्हाला खरं वाटावं आणि आम्ही जे बोलतोय ते फक्त खरं बोलतोय आणि आम्ही खरं नाही बोललो हे आमच्यापाशी उभं राहणार नाही. कारण- बरोबर आहे. कारण त्यांना इतक्या वेळा आज म्हणजे मला वाटतंय जवळपास 7वी-8वी शूटिंग असेल पहिल्यापासून, मग इतक्या वेळा जर कुठलाही शेतकरी उभा राहत असेल आणि शेतकऱ्यांसाठी जसं आहे तसं सांगत असेल तर मला वैयक्तिक असं वाटतं की शेतकरी कुठलाही असू द्या, पीक कुठलाही असू द्या, तुम्हाला ज्या ज्या वेळेस असं जाणवतंय की आमचं पीक वय खात आहे तर वापरा बायोनिकची डोस चालू करा. कारण वापरा बायोनिक खाल्लेलं वय बाहेर काढतं आणि उत्पादन अपेक्षेपासून जास्त वाढून देतं. त्याची प्रचिती ही केळी आहे. तर तुम्ही मोहोळकर सर जसं घडलं तसं अगदी मनापासून आपल्या शेतकऱ्यांना माहिती दिली, त्याबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून करमाळ्याच्या गजानन साळुंके सरांकडून ज्यांनी तुम्हाला अगदी वेळोवेळी येऊन मार्गदर्शन दिलं ते आपले कोर्टी गावचे रामेश्वर घोगरे सर, आमच्या सर्वांकडून आणि वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून तुमचं केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी जी माहिती दिली त्याबद्दल मनापासून खूप